गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. संसार चक्रात अडकून परिस्थितीचे धक्के खात सुखदुःखाच्या चक्रामध्ये पिळून निघत सामान्य माणूस मरेपर्यंत अज्ञानात चाचपडत असतो. त्याला त्याच्या अज्ञानातून बाहेर काढून मोक्षाचे ज्ञान देणारा तो गुरु. गुरु म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वर, दीन दुबळ्या भक्ताची माऊली. अज्ञ शिष्याच्या हृदयात ज्ञानाची ज्योती पेटवणारा गुरु म्हणजे प्रत्यक्ष परब्रह्मच. अशा सद्गुरु रूपाने भूतलावर अवतार धारण केलेले विश्वगुरु म्हणजेच दत्तात्रय. गुरुदेव दत्त, ब्रह्मा विष्णू महेश म्हणजेच उत्पत्ती स्थिती आणि लय या तीन आदिशक्तींनी एक रूपाने पृथ्वीवर जणू ब्रह्मच अवतरलं. भयानक ग्रासलेल्या दुःख आणि वेदनांच्या भारानं वाकलेल्या भोळ्या अडाणी जनतेची दुःख दूर करण्यासाठी दत्तगुरूंनी पुढे श्रीपाद श्रीवल्लभ आणि नरसिंह सरस्वतीच्या रूपात अवतार धारण केला. इसवी सन 1528 मध्ये गाणगापूर तीर्थक्षेत्री कार्य करून नरसिंह सरस्वती श्री शैल्य इथे कर्दळी वनात गुप्त झाले. त्यानंतर बरोबर 300 वर्षांनी चैत्र शुद्ध द्वितीया शके 1017 पंजाबातील छेलीखेडा इथं दत्तगुरूंनी एक पूर्णावतार घेतला. अनेकांच्या मते कर्दळी वनात गुप्त झालेले नरसिंह सरस्वतीच पुन्हा अवतरित झाले. हेच पुढे अक्कलकोट इथे स्वामी समर्थ म्हणून प्रसिद्ध पावले. महाराज मला माफ करा, महाराज मला माफ करा. घाबरू नकोस. आमची समाधी भंग करण्यासाठीच तुझी योजना झाली होती. आमची समाधी भंग करण्यासाठीच तुझी योजना झाली होती. नाही, महाराज मला माफ करा. उठ. पुढील आयुष्यात तुला सुख, समृद्धी आणि आरोग्य लाभेल.